तिचा प्रवास 2016 पासून अभ्यासाला सुरुवात केली आणि 2024च्या जाहिरातीमध्ये MPSCच्या माझे 133वे रँक आले आणि मला यश मिळाले. तर ह्या प्रवासामध्ये आपलं काय काय महत्त्वाचं असतं ते थोडं 2 मिनिटांमध्ये मी सांगतो. तर एकतर मित्र कंपनी आपले किंवा डिस्कशन मेंबर चांगले पाहिजेत, कष्टाळू पाहिजेत आणि आपल्याला अपयश मला जवळजवळ 30 ते 35 मुख्य परीक्षेला अपयश आलं, तरी पण मी ट्राय केला, परत ट्राय केला. ह्याच्यात कसं आहे की जे निगेटिव्ह बोलणारे लोक असतात आपल्या सोबत ते इलिमिनेट करायचे, कारण आपल्याला माहित आहे की कॉम्पिटिशन हे काय थोडं नाहीये. 2 ते 3 लाख मुलं बसतायत आणि त्याच्यातून आपल्याला यायचं असतं. त्यामुळं नकारार्थी आता गावामध्ये किंवा कुठंही नकारार्थी बोलणारे लोक असं आपल्या आयुष्यातून डिलीटच करायचे, लक्ष द्यायचं नाही जास्त. आणि जे आपले मित्र असतील ते कष्टाळू पाहिजे, भले थोडंसं हुशार कमी असलं तरी चालतं, कष्टाळू पाहिजे जेणेकरून आपल्याला पिकअप मिळतं. आणि थोडंसं सांगतो की माझा जो ग्रुप होता तो खूप छान होता. सागर, राहुल, विशाल नागरगोजे, नितीन सर्वजण सपोर्टिव्ह होते आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्यामध्ये लायब्ररीमध्ये असू देत किंवा कुठेही आपल्याला एक पीस पाहिजे असतं, एक छान वातावरण पाहिजे असतं. तसं आपल्या जिजाऊ अभ्यासिकेमध्ये आपल्या मुलांप्रमाणे प्रेम देणारे आदरणीय सर आहेत आणि मॅडम आहेत आणि खरंच जे विद्यार्थ्यांना लागतंय ते त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त ह्या अभ्यासिकेचा फायदा करून घ्या आणि मला क्लास 1 पर्यंत पोहोचवण्याचं काम जिजाऊ लायब्ररीचं खूप मोठं कंट्रीब्युशन आहे. आणि मला एक 2 ओळी म्हणायच्यात की कंसातही काही कंसे दाणेदार असतात, कंसातही काही कंसे दाणेदार असतात, माणसातही काही माणसे बाणेदार असतात. अशी बाणेदार माणसं म्हणजे आपले फुंडे फॅमिली आहे. आयुष्यभर ऋणी राहील सर आपला मॅडम आणि कधीही मदत लागू द्या, मी कधीही आपल्यासाठी येईल. आणि एवढं सांगतो की परीक्षा देत राहा, ग्रुप सीच्या पासून परीक्षा देत राहा. मी माझे एक चुका होते की मी ग्रुप सीच्या कधी परीक्षा एक्झाम दिल्या नाही, पण आपलं भले टार्गेट क्लास 1चा असू द्या, पण ग्रुप सीच्या पण परीक्षा द्या, ग्रुप बीच्या पण परीक्षा द्या. यश मिळालं तिथून तुम्ही सुरुवात करा, परत आपलं टार्गेट अचीव्ह करायला. कसं आहे की ह्या सिच्युएशन मध्ये जरा जास्त बर्डन येतंय, पास आउट झाल्यावर आपल्याला जास्त प्रेशर येतंय, घरचे म्हणतात की कधी होतंय. त्यामुळे ग्रुप सी पण जे हातात येईल ते घ्या. त्यामुळं करा, सगळ्या एक्झाम द्या, कोणतीही एक्झाम कमी नसते. त्यामुळे द्या सर्व परीक्षा. माझा सत्कार केला, खूप खूप धन्यवाद सर.